घालवावे, देव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वै घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक लिहिले. त्यातल्या 114व्या मनाच्या श्लोकात आपण चिंतन करणार आहोत. समर्थ या श्लोकामध्ये असं म्हणतात, उकासे मुखी बोलता काय वेसे, दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे, क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ असं म्हणतात, उगाच शब्द पांडित्य करण्यात कोणाचं काय जात, त्यामुळे दिवसेंदिवस गर्व मात्र वाढत जात. आचरणात न आणता केलेलं पांडित्य व्यर्थच जात. पटत नसेल तर हे मना तूच विचार कर आणि उत्तर शोधून काढ. समर्थांनी मनाला उपदेश केला की शब्दाचं पांडित्य करणारे अनेक लोक आहेत, पण त्या शब्दाचा भावार्थ मनुष्याला समजला पाहिजे. आणि जर आपल्याला विनाकारण ज्याची पात्रता नाही अशा व्यक्तीला शब्द पांडित्यानं त्याचं आपण कौतुक करत गेलो तर नाईलाजानं त्याचा गर्व वाढतच जाईल. आणि म्हणून शब्द पांडित्याचा विचार करत असताना समोरच्या माणसाचा जर गर्व वाढला तर त्या माणसाला त्या व्यक्तीची प्रगती होणार नाही, ती प्रगती खुंटेल, त्याची भीती समर्थांना वाटते. म्हणून आचरणात न आणता केलेलं पांडित्य अत्यंत व्यर्थ आहे. जी गोष्ट पूर्वी असं होतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, चाले तैसाची बोले त्याची वंदावी पाऊले. जसा जीवन जगतो तसाच बोलतो, त्यालाच वंदन केलं पाहिजे. आणि म्हणून बोले तैसा चाले, चाले तैसा बोले, दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आचरणात कोणता विषय न आणता त्याचं पांडित्य हे अत्यंत व्यर्थ असतं. आणि म्हणून पटत नसेल तर हे मनात तूच विचार कर आणि हे शोधून काढलं पाहिजे. समर्थांनी मनाला कामाला लावलेला एक शोध घ्यायला. मागील श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे शाब्दिक पंडित विविध त्याचे संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचे कोशही आहेत. मुद्रित साहित्याच्या आधारे आपण आपले ज्ञान संपादित करतो. प्रत्येक जण काय करतो की ग्रंथाचा आधार देतो. अर्थात मनुष्याच्या ग्रंथींना जागृत करणारे ग्रंथ आहेत, पण ते ग्रंथ व्यक्तीने आचरणात आणले पाहिजे असा समर्थांचा भर आहे. त्यामुळं संदर्भ ग्रंथ, कोश, मुद्रित साहित्याच्या आधारे आपण ज्ञान संपादित करू शकतो. वक्तृत्वाने सभा जिंकता येतात. समर्थ आता म्हणत आहेत की मुखाने नुसते ज्ञान बडबड करून काही मिळणार नाही. नुसतं बोलायला काय लागले, त्याचा काय उपयोग. लोक प्रभावित होऊन साधकाला सन्मानही मिळेल की तुमचं बोलणं छान, परंतु जेव्हा प्रत्यक्ष व्यक्ती एखादी गोष्ट कृती करतो, आचरणात आणतो, त्याचा परिणाम हा समाजावर अधिक होत असतो. म्हणून केवळ लोकांनी प्रभावित व्हावं आणि लोकांना खुश करणारी वाणी विचारावी असं न करता त्यामुळं मनुष्याचा अहंकार वाढू शकतो. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की सौजन्यता, सहजता, साधेपणा हा जीवनामध्ये आला पाहिजे. नुसती बडबड करून उपयोग नाही, आचरणही तसं असलं पाहिजे. मनुष्याचं वर्तन तसं जर नसेल तर बोलण्याच्या कृतीचा ताळमेळच लागणार. म्हणून भक्तिभाव नसल्याने, नम्रता नसल्याने त्याला परमेश्वरापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणून लीनता अत्यंत आवश्यक. म्हणून श्रद्धा ही जी आहे ती श्रद्धा नम्रतेमुळे तिची प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून ज्ञान नसलेला अडाणी मनुष्य सदाचरणे वागत असेल तर तो श्रेष्ठ ठरतो. अशी कितीतरी उदाहरण आपल्या इतिहासामध्ये आहेत. म्हणून स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि आपल्या चुका दोष तटस्थपणे लक्षात घ्याव्यात. म्हणून अनेकांनी असं म्हणलंय, एकांती आत्मसाधना आणि लोकांती सेवा साधना. याचा अर्थ असा आहे की आत्मसाधना केल्याशिवाय तुम्ही लोकसाधना करू शकत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून शास्त्रकाराने असं म्हणलेलं आहे की कर्म केल्यानंतर मनुष्याला त्या कर्मातून एक अनुभव प्राप्त होतो.
आणि या अनुभवनिष्ठ ज्ञानाला शास्त्रकारांनी आत्मज्ञान असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून 84 लक्ष योनी जीव या सृष्टीमध्ये आहेत. त्या प्रत्येक जीवाशी आपले पारस्परिक संबंध उत्पन्न झाल्यानंतर त्यातून जो आपल्याला अनुभव मिळतो, जी आस्था मिळते, एका अर्थाने आपण आचरण करतो, अशा आचरणाला समर्थांनी महत्व दिलेलं आहे. आणि याला शास्त्रकारांनी आत्मज्ञान असं म्हणलेलं आहे. त्यामुळं क्रियेविना वाचाळता व्यर्थ याचा अर्थ असा आहे की मनुष्याला आत्मज्ञान मिळणार नाही, म्हणून एकांती आत्मसाधन अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांती सेवा साधन. जसं आम्ही समाजाची सेवा करू, समाजासाठी काहीतरी कर्म करू, भजन करू, कीर्तन करू, श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, अशा सगळ्या लोकांच्या सेवा केल्यामुळे जे मनुष्याच्याकडे जे अनुभव प्राप्त होतात, अशा अनुभवातून मनुष्याला खऱ्या अर्थानं आत्मिक समाधान म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती की वाल्या कोळी हा अत्यंत चांगल्या घराण्यामधला होता. तो त्याच्या वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो वाईट झाला. परंतु अशा प्रकारचा वाल्या कोळी जेव्हा वाल्मिकी झाला, तेव्हा साध्या एखाद्या कौच पक्षाला बाण मारलेल्या त्या पारध्याला त्याने असं सांगितलं, तुला जीवनात समाधान मिळणार नाही. वास्तविक पाहता समाधान हा शब्द अत्यंत सोपा वाटतो आपल्याला, पण समाधान याचा अर्थ असा आहे की तो सुखाच्या आणि आनंदाच्या पलीकडचा शब्द आहे. आणि त्या आज आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे सुख उपलब्ध आहेत, सगळ्या प्रकारचा ज्ञान आनंद आपल्याला मिळतो, परंतु आपण बघतो की घराघरामध्ये लोकांना समाधान नाही. जणू काही हा वाल्मिकीने दिलेला शाप सगळ्या समाजाला दिला गेला. असं समाधान का प्राप्त होत नाही? त्याचं कारण क्रियेविना वाचाळता व्यर्थ. लोकांची सेवा साधना केल्याशिवाय, लोकांची सेवा केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. म्हणून आत्मज्ञानाने माणसाच्या अंतःकरणात बदल झाला पाहिजे. वेदातील विचार पचवता आले पाहिजेत. देह क्षीण होत जाईल, पण आत्मोन्नती जर साधली नाही तर ती परमार्थाकडे कशी नाही. म्हणून आत्मोन्नती साधली पाहिजे तर ती परमार्थाकडे नाही. आत्मोन्नती करण्यासाठी आपल्या आत्म्याला अनेक पर आत्म्यांशी मैत्री करावी लागेल. मग तो 84 लक्ष जीवांमध्ये असतील, मनुष्यामध्ये असेल, तिथे माणसाला माणसाशी कसं वागावं हे शिकवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्याच्या शाळेमध्ये गीतही आलंय, माणसा आणि माणसाशी माणसासम वागण. अशा प्रकारची याचना ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सर्व भंतु सुखीना म्हणलेलं आहे, आता विश्वात्मके देवी म्हणले, अशा देशामध्ये अशी स्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आचरणात आणण्यासाठी स्वतःकडे पाहण्याची दृष्टी ही निकोप पाहिजे. जगामध्ये नुसत्या ज्ञानाला किंवा अनुभूतीला किंमत नाही, तर त्याची शास्त्रशुद्ध अभिव्यक्ती पण आवश्यक आहे. अनुभव आपल्याला आलेला आहे, पण त्याची शास्त्रशुद्ध अभिव्यक्ती पण पाहिजे. विज्ञान ज्याप्रमाणे बाह्य जगात बदल घडून आणते, तसं आत्मज्ञान अंतरंगात बदल करत असते. स्वामी विवेकानंदांनी असं म्हणलेलं आहे की विज्ञान आणि प्रज्ञान, विज्ञान म्हणजे मनुष्याचं भौतिक प्रगती आणि प्रज्ञान म्हणजे मनुष्याची आत्मिक प्रगती. म्हणून भौतिक प्रगती आणि आत्मिक प्रगती, विज्ञान आणि प्रज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनुष्याचा विकास होऊ शकतो. एकदा विनोबाजी भावे हे मुंबईच्या प्रवासामध्ये होते आणि प्रवासात असताना त्यांच्या त्या रेल्वेच्या डब्यामध्ये एक भिक्षुक आला आणि तो भिक्षुक भक्तिगीत गात होता. ते गात असताना एका उद्योगपतींनी त्या भिक्षुकाला विचारलं, एक चिठ्ठी दिली, या चिठ्ठीमधलं गाणं तू म्हण. त्याने ती चिठ्ठी बघितली, खिशात ठेवून दिली. त्या उद्योगपतीने विचारलं की तुला रोज किती पैसे मिळतात? तो भिक्षुक असं म्हणाला, रोज मला 50 पैसे मिळतात. तो असं म्हणाला, मी तुला 2 रुपये देईल. 1931 ची गोष्ट आहे. 2 रुपये देईल, तुला 4 दिवस आराम मिळेल. असं म्हटल्यानंतर तो भिक्षुक त्या उद्योगपतीकडे सारखा बघत होता. विनोबाजींना काही कळत नव्हतं काय चाललंय. तो उद्योगपती असं म्हणाला की बोल, 8 रुपये देईल, 16 रुपये देईल. असं करता करता तो उद्योगपती असं म्हणाला, मी तुला 10,000 रुपये देईल. असं म्हणल्यानंतर सुद्धा भिक्षुकाचा चेहरा काहीच संवेदना नव्हत्या. तेव्हा स्वाभाविकपणे विनोबाजींना असा राग आला आणि ते असं बोलणार, तितक्यात तो भिक्षुक असा म्हणाला त्या उद्योगपतीला, मैंने जीवन में तय किया है, भगवान का नाम लेके भिक्षा मांगूंगा, फिल्मी गीत गाके भिक्षा नहीं मांग. विनोबाजी म्हणतात, स्वधर्म निधनम श्रेया परधर्म भयाव. जी गोष्ट आपण प्रत्यक्ष करतो तीच आपण बोलू शकतो. आणि अशा दृष्टिकोनातून त्या भिक्षुकाने ते पैसे स्वीकारले नाही. विनोबाजींनी 9 ऑगस्ट 1931च्या दैनंदिनीमध्ये त्यांचा अनुभव दिली. सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारची एकांती आत्मसाधना आणि लोकांची सेवा साधना अशी करण्याची आवश्यकता समर्थांनी या मनाच्या श्लोकात सांगितली आहे. आणि म्हणून तुकासे मुखी बोलता काय वेसे, म्हणून हा संदर्भ दिला की मी काही पिक्चरचं गाणं म्हणणार नाही, भक्ती संगीतच गाणं. दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे,
क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. महाराज जय चालू राहू जय द्या. श्री महाराज रघुवीर चालू समर्थ. चालू ठेवलं तरी चालेल. पुढे एक 5 मिनिटं चालू राहू द्या. आदरणीय भगिनी ताईंनी या ठिकाणी मला प्रथमच आजच्या या आपल्या सगळ्या सत्संगामध्ये मला सहभागी करून घेतलं. कारण मी सगळ्यांच्या या ठिकाणी आभारच मानणार आहे. आपल्या सर्वांच्या सोबत आपण हा यज्ञ चालू ठेवणार आहोत. त्यामुळे फुकाचे मुखी बोलता काय वेच, जे अनुभवच नाही त्या अनुभव नसलेल्या शब्दामधून मनुष्याला काय वेचता येईल. आणि म्हणून आपल्याला माहिती की गहू निवडत असताना आपण त्यातले गहू वेचत असतो, खडे टाकून देत असतो. परंतु जे सगळं खोटच आहे त्या खोट्यामध्ये आपल्याला काय वेचता येईल. म्हणून समर्थाने खूप छान म्हणलं, काचे मुखी बोलता काय वेचे. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये लोकांना जीवन जगण्यासाठी काहीतरी पाथे असलं पाहिजे. आज आपण एकमेकाला भेटतो आणि अमकं असं झालं, तमकं असं झालं, त्यांची मुलगी पळून गेली, यांचं निधन झालं, ते एखादा अपघात झाला, अशा प्रकारच्या सगळ्या समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटना, नकारार्थी घटना, ज्या घटना ऐकल्यानंतर मनुष्याला जिवंत राहा वाटणार नाही, आनंदाने जगा वाटणार नाही, समाधानाने जगा वाटणार नाही, अशा प्रकारचं विस्परिंग कॅम्पेन संपूर्ण जगतामध्ये चाललेलं आहे. आणि त्यामुळे प्रामुख्याने नकारात्मक विस्परिंग कॅम्पेन चालू असल्यामुळे फुकाचे मुखी बोलता काय वेच असं चालत असल्यामुळे प्रत्येकाला मी जर विचारलं की तुमची प्रकृती कशी काय आहे, तर तो म्हणतो इतके दिवस बरी नव्हती, आता बरी आहे. कोणताही व्यक्ती असं म्हणणार नाही की आता आमची परिस्थिती फार छान आहे, आम्ही फार सुखामध्ये आहोत, कारण ती दृष्टीच प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे फुकाचे बोलणारे जे लोक आहेत त्या लोकांचं वचन सुद्धा ऐकून, एक काळ असा होता की निंदकाचे घर असावे शेजारी. आपण शेजारी सगळेच निंदक असले तर करावं काय माणसाने. म्हणून एखाद्या धनगराच्या मुलासारखं होतं की बकरीचं पिल्लू विकायला घेऊन गेला आणि 4 स्वराने 4 ठिकाणी त्याला सांगितलं की कुत्र्याचं पिल्लू आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे. शेवटी 4 जणांनी सांगितल्यामुळे त्यानं ते बकरीचं पिल्लू सोडून दिलं. तशा प्रकारचं ते फुकाचं जे बोलणं आहे त्याच्यातून मनुष्याने काय वेचलं पाहिजे. मग तो प्रसंग असा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक पिता पुत्र आपल्या गाढवावर बसून चालले होते. मग काही जण म्हणले ते गाढव मरून जाईल, एकानं मुलगा चालवलेला, पिता गाढवावर बसला. पुन्हा त्या लोकांनी म्हणलं की तुला काय कळतं का, लहान मुलगा चाललाय गाढवाच्या तू बसला. मग त्याने मुलाला बसवलं आणि ते दोघेही बसले. शेवटी अनेक जण म्हणले कसं होईल गाढवाचं, मग त्याने गाढवाला बांधलं, दोघांनी खांद्यावर घेतलं. गाढव बांधल्यामुळे तरफडलं आणि ते नदीमध्ये पडलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की फुकाचे मुखी बोलता काय वेचे आणि दिसेंदिस अभ्यंतरी गर्व साच. अशा प्रकारचं खोटं बोलल्यामुळे समाजामध्ये गर्व निर्माण झालेला आहे. म्हणून गर्वाचं मूळ कारणच असं आहे की गर्वाच्या पाठीमागे सर्व असत्य, गर्वाच्या पाठीमाग अनुभव नसलेले शब्द आहेत आणि अनुभव नसलेले शब्द मनुष्याच्या जीवनामध्ये एक गर्व उत्पन्न करतात, अभिमान उत्पन्न करत. आणि म्हणून समर्थांनी 3ऱ्या ओळीत असं म्हणलेलं आहे, ये विन वाचाळता. वाचाळता क्रियेशिवाय वाचाळता म्हणजे आपण जे बोलतो वाचन. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या सरस्वतीच्या 4 वाण्या माहिती आपल्याला की त्या 4 वाण्या समर्थांच्या मनाच्या मध्ये श्लोक केलेला आहे. गणाधीश द्वैश सर्व गुणांचा, मुळारंभार्थ निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाच, परा पश्यंती मध्यमा वैखरी. या 4 ज्या वाण्या आहेत त्या वाण्यांचा उपयोग आपल्या सर्वांना मुखामधून करताना त्या फुकाच्या द्यायला नाही पाहिजे. आपली वाणी ही सरस्वतीची वाणी आहे आणि त्या वाणीमधून फुकाचे शब्द मागे पडू नये तर त्या अनुभवाचे शब्द पडले पाहिजे. आणि म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. जेव्हा मनुष्य क्रिया करतो एखादी, त्या क्रियेच्या पाठीमागे त्याची तपश्चर्या असते आणि तपश्चर्या ही त्यानं आचरलेली असल्यामुळे सहज समाजातल्या लोकांना ती आचरता येते. आणि म्हणून अशा प्रकारचा संदर्भ समर्थांनी मनाच्या 114व्या श्लोकामध्ये केलेला आहे. आणि म्हणून समर्थ आपल्या मनाला साध घालतात शेवटी, विचारे तुझा तुझी शोधून पाहे. हे जर कोणाला जर सांगितलं तर राग येतो. मनाला विचारलं पाहिजे आपलं काय चूक. आज समाजामध्ये आपण बघतो की कोणाला जर काही सूचना कोणालाही सूचना केली, कोणालाही समजून सांगितलं असं करू नको, त्याला राग येतो. आणि मग समर्थांनी हा प्रश्न मनालाच टाकला की तू त्याचं उत्तर शोध. अशा प्रकारचा हा मनाचा श्लोक अत्यंत उत्कृष्ट 114व्या श्लोकामध्ये समर्थाने मांडलेला आहे. त्याचं सार आपण घेतलं की एकांती आत्मसाधना आणि लोकांती सेवा साधना अशा माध्यमातून
या श्लोकाचं विवेचन आपण इथं पूर्ण करूया. आपल्या सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर